दर्शक हो नमस्कार, शुभ सायंकाळ। आज 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शक हो, उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आणि भीमा खोऱ्यामध्ये जो काही दमदार पाऊस पडला आहे त्याचा परिणाम म्हणून दौंडची आवक सुरू झाली। आज सकाळपासून उजनी धरणातून भीमण्याच्या पात्रामध्ये जवळपास 1 लाख क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सोडला जातो। त्याच पद्धतीनं वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रामध्ये जवळपास 17 ते 18 हजार क्युसेक विसर्ग या ठिकाणी भीमण्याच्या नीरा नदीमध्ये सोडला जातो। आणि एकंदरीत संगम मार्गे हा सगळा एकत्र विसर्ग पाहायला गेला तर तो जवळपास 1,15,000च्या आसपास आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपल्याला अशी आहे की आत्ता 6 वाजताची दौंडची आवक आहे, ती दौंडची आवक 34,014 आहे की जी सकाळी 6,000-7,000 क्युसेक इतकी होती। मात्र सगळ्यात महत्त्वाची अपडेट अशी आहे की उजनी धरणावरची जे काय 25 धरणं आहेत त्यातली जवळपास 15 धरणं ही 100% भरले आहे। त्याची अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत। कोणतं धरण किती टक्के भरलं आहे? उजनी धरणाच्या वरचं असणारं जे काही धरण एडगाव ते धरण 100% भरलं आहे, विसापूर धरण 100% भरलं आहे, कळमुडी धरण 100% भरलं आहे। त्याच पद्धतीनं चाकसमान धरण आहे ते सुद्धा या ठिकाणी 100% भरलं आहे। भामा आसखेड धरण आहे ते 100% भरलं आहे। वडीवळे, आंध्रा, पवना आणि त्याच पद्धतीनं नीरा देवधर, भाटघर, वीर आणि नाझरे ही जी काही धरणं आहेत ही सर्व धरणं ही जवळपास 100% भरले आहेत। आणि त्याच पद्धतीनं 98 ते 99%च्या आसपास सुद्धा अनेक धरणं आहेत। त्यामध्ये वडज धरण आहे ते 98.98 आहे, टिंबे धरण आहे ते 98.84 आहे, टिंबे धरण आहे, घोड धरण आहे ते 99.39% आहे, चिल्लेवाडी धरण आहे ते 98.72 आहे। त्याच पद्धतीनं कासरमाई धरण आहे ते 99.63% इतके धरण भरले। आणि गुंजवणी धरण आहे ते सुद्धा 99.38% इतकं धरण भरलं आहे। त्यामुळे आता दर्शक हो, पुण्यामध्ये आज जोरदार पाऊस सुरू झाला आहे, त्यामुळे दौंडची आवक कदाचित वाढणार आहे। त्यामुळे पूर्णतः करण्याच्या दृष्टीने उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडला जातोय तो आज सकाळी 9 वाजल्यापासून 1 लाख क्युसेक इतका आहे। सायंकाळच्या अपडेटनुसार त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धती वाढ केली नाही। मात्र कदाचित दौंडची आवक जर मोठ्या प्रमाणात वाढली असेल तर त्यामध्ये उद्या सकाळपर्यंत आपल्याला अपडेट येईल। आणि त्यामध्ये उजनी धरणातून भीमण्याच्या पात्रामध्ये जे काही पाणी सोडले गेले त्यामध्ये वाढ केली नाही ते आपल्याला त्या माध्यमातून समजेल। तुर्तास आता आपल्याला एवढे लक्षात घेऊ शकते की उजनीच्या वर जे काही धरणं आहेत त्यातली बऱ्यापैकी धरण हे 100% भरलेत। त्यामुळं जर आवक मोठ्या प्रमाणात वाढली तर मात्र कदाचित त्यातला विसर्ग हा वाढू शकतो। त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला आपल्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। त्यासाठी तुम्ही आपले चॅनल हे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुर्तास तरी भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी 1 लाख क्युसेकच्या विसर्गाच्या मानानं थोडी काळजी घेणं गरजेचं आहे, दक्ष राहणं गरजेचं आहे। आपले विद्युत साहित्य असेल, मोटारी असतील ते सुरक्षित स्थळी या ठिकाणी हलवण्याचं आव्हान या ठिकाणी प्रशासन केले। आणि त्या पद्धतीने नदीपात्रामध्ये कोणी खोल उतरू नये असं आव्हानही या ठिकाणी प्रशासनावतीनं या ठिकाणी करण्यात येते। उजनी आणि वीरच्या काही अपडेट आहेत, उजनी आणि वीरच्या अपडेटसाठी परिवर्तन न्यूज नक्की फॉलो करा।